असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आपल्याकडे 13 विभागापैकी 9 विभागांना बैठकीत जेवढं सांगितलं होतं जवळपास त्याच्यात 100-200 इकडं तिकडं मतदान पडलेलं आहे। 13 पैकी 9, 4 जणांचे अंदाज चुकलेले आहेत। त्यामुळं मला असं वाटतं आपण जे इलेक्शन झाल्यावर बैठक घेतली होती, रिव्ह्यू बैठक आणि त्याच्या आधीची बैठक, यामध्ये आपण सगळ्या मतदानाविषयी गावनिहाय चर्चा केलेली होती। मागची विधानसभा आपण इथली लढलेली नव्हती। आपण भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस अतिशय मनापासून सगळ्यांनी मदत केली होती आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार निवडून आले ते शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून आले नाही, हे तितकंच खरं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढायचे इच्छुकांचे नावं घोसाळकर साहेबांनी घेतले। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आता हे सगळं होत असताना काही लोक तोंडावर गोड बोलतात, मागे वेगळं बोलतात, हे तितकंच करायचं। वेगवेगळ्या विषय आता तिसऱ्या शिवाय आणखी घरात 14 पण येऊ शकतो, नाही सांगतो तुम्हाला मजा। हा मुद्दा तो नाही, पण कसं असतं सर, तुमच्या तोंडावर कसं म्हणत असतं, आम्ही बाबा पक्षाचा जो देईल तो आम्ही करू, पक्षाचा आदेशाचे आम्ही बांधलेलो आहोत, आम्ही काय तुमच्या पुढे जाणार आहे का, असं जनतेचं तोंडावर सगळे बोलत असतात आणि नंतर मग कंठात बोलतात, हा कशाला, तो कशाला, याला कशाला, त्याला कशाला, असं सगळं होत असतं। त्यामुळे मला असं वाटतं हा एक वाटतं पक्षप्रमुखांना या सगळ्या विषयाची चांगल्या पद्धतीनं माहिती, चांगल्या पद्धतीने जाणीव, काय एवढ्या बैठकीतूनच उमेदवार होत नसतात, त्याला अनेक यंत्रणा उद्योजीच्या कामाला पण लागलेल्या आहेत, आपल्याला त्या माहिती पण नसते। संपर्क प्रमुखाची वेगळी यंत्रणा, विधानसभेचे संपर्क प्रमुख वेगळे, जिल्ह्याचे वेगळे, निरीक्षक वेगळे, आणखी खाजगी संस्था वेगळ्या, युवा सेनेचे वेगळे, अशा सगळ्या वेगवेगळ्या मार्फत या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू मला वाटतं निवडणूक, आगामी निवडणुकीसाठी घेतला जातो। आठवड्याभरात मला वाटतं आपल्या पक्षाचं सगळं टेंटेटिव्ह प्लॅन या सगळ्या निवडणुकीचं ठरणार आहे। जिंकली वाटतं 2004ला पण 55ला हरलो, नंतर 99 जिंकलो, 2004 जिंकलो, 2009 पण जिंकलो, 9 हरलो। त्यामुळे आपण या जागा सतत जिंकत आलोय आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे निवडून आले त्याची जर संख्या आपण मोजली तर आपल्याला या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या थोडंसं पुढंच मतदान भेटलेलं आहे। परंतु शिवसेना सोडून इतर लोकांपर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचावं लागेल। मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आता शिवसेनेचा वर्धापन दिन परवाच्या दिवशी 19 तारखेला आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे। मी तर म्हणेल जे जे इच्छुक आहे त्यांनी अशा पद्धतीने धमाल कार्यक्रमाचे आपल्याला करावं लागेल, वेगवेगळ्या पद्धतीने 1 महिना 2 महिने एकदम या मतदारसंघामध्ये गावोगाव वेगळे प्रोजेक्ट आपल्याला करावं लागेल। वेगवेगळे सामाजिक असेल, वेगळे राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, श्रावण महिना आहे, असे वेगळे उपक्रम आपल्याला राबवावे लागतील आणि ज्यावेळेस आपण असे उपक्रम राबवू त्यावेळेस मला असं वाटतं निश्चित जनतेपर्यंत आपण जातो। मला असं वाटतं आपला लोकसभेत पराभव झाला, परंतु आपला आत्मविश्वास मजबूत ठेवण्याची आवश्यकता आहे। या मोठ्या पराभवातून फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्याला भरारी घ्यावी लागेल आणि हा गंगापूर तालुका येणार का काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली एक आघाडी आहे, या आघाडीमध्ये निश्चित शिवसेना हा मतदारसंघ लढेल, याच्याविषयी काही शंका बाळगण्याची कारण नाही असं मला वाटतं। परंतु मला वाटतं जे झालं ते सोडून येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं आपण कमी राहील, या निवडणुकीमध्ये ज्या ज्या कमतरता आपल्यामध्ये राहिल्या, आपण सर्कल वाईज गेलो का हा एक प्रश्न आहे। आपण प्रत्येक इलेक्शनला सर्कल प्रमुख हा गावगाव जात असतो, बूथवर जात असतो, पत्रक वाटत असतो, त्यावेळेस वाहनच नव्हती, सर्कल प्रमुखाला वाहनच नव्हती दिलेली आपण, बरोबर का? आणि म्हणून तरी सर्कल प्रमुखांनी
गावगाव जाण्याचा प्रयत्न केला, बूथवर जाण्याचा प्रयत्न केला. जे काही तुटकी फुटकी साधनं होती त्याच्या आधारावर आपण सगळ्या पद्धतीनं प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं निव्वळ पक्षाला मानणारं मतदान आपल्याला झालेलं आहे. बाकी आपण जे म्हणतो मुसलमान, दलित, मी कोणत्या जातीपातीविषयी बोलणार नाही, पण जे शिवसेनेला मानतं बेसिक, म्हणजे हा शिवसेनेचा मतदार एवढा आहे या मतदारसंघात. आता याच्या पुढे जायचं तर एक उमेदवाराला आपला पर्सनल करिश्मा दाखवावा लागतो. मला विधानसभेला जे कोणी आता इथं 3 जणांनी इच्छा म्हणून व्यक्त केलेली आहे त्यांना हा जर करिश्मा दाखवला आणखी 5-50 हजार मतं आपण पुढे जाऊ शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो, हे लक्षात ठेवावं. मला वाटतं येणाऱ्या काळात आपण सर्कल वाईज नव्हे तर गाव वाईज एखादा प्रोजेक्ट आयोजन करू. या निमित्तानं संघटनात्मक रचना जी फुलफिल करायची ती कंप्लीट करू आणि येणाऱ्या विधानसभेसाठी आपण ताकदीनं सिद्ध होण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारचा संकल्प या निमित्तानं करूया. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.